शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकलाय। पुण्यामधलं निवासस्थान आणि सातारा जिल्ह्यामधल्या फलटणमधलं निवासस्थान या दोन्ही ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकलेला आहे। सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी निंबाळकर यांच्या घरी आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकलेत। सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाकडून 2 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या फलटण आणि पुण्यातील घरांवर आयकर विभागाने छापा टाकलाय। संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू। तर 6 ते 7 अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी चौकशी सुरू असल्याची माहिती संजीवराजेंचे पुतणे विश्वजित राजे निंबाळकरांनी दिली आहे। नाही पण सर, नेमकी काय चौकशी, अधिकारी किती लोक आहेत साधारणतः माहित नाही, कम 6-7 बर। म्हणजे इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी सगळे? हो। सूड भावनेने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाणांनी केलाय। याच्यावर मी भाष्य काय करणार? मला वाटतं ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहेत त्या आपलं काम करत असतील आणि त्या कामाबद्दल ज्यांना आक्षेप असेल ते लोकशाही मूल्यामध्ये राहून त्याचा आक्षेप पण नोंदवू शकतील। एवढं स्वच्छ राजकारण, स्वच्छ समाजकारण आणि नेहमीच त्यांनी स्वच्छ चारित्र्य जपण्याचं काम त्यांनी केलंय आणि अशा नेत्यावरती ही कारवाई होत असताना निश्चितपणे मीच नव्हे तर तालुक्यातला सर्वसामान्य माणूस हळहळतोय की अशा प्रकारची कारवाई झालीच कशी। काय प्रश्न आमच्या समोर आहे।